महापालिकेचा ढिसाळ कारभार आता अकोलेकरांच्या जीवावर बेतण्याची भीती निर्माण झाली आहे। पावसाळा तोंडावर आला असतानाही शहरातील मोडकळीस आलेल्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरात तब्बल 200 पेक्षा जास्त इमारती अत्यंत धोकादायक म्हणजे शिकस्त अवस्थेत उभ्या आहेत। यातील अनेक इमारती 50 वर्षांपेक्षाही जुन्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेकडे या जीर्ण इमारतींची कोणतीही ताजी यादी किंवा सर्वे उपलब्ध नाहीये। काही वर्षांपूर्वी नोटिसा बजावून महापालिका प्रशासन आता सुस्त बसलंय। पावसाळ्यात या इमारती कोसळल्यास मोठ्या जीवितहानीची शक्यता वर्तवली जाते। याच गंभीर विषयावर अकोला महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला कडक इशारा दिलाय। पाहूयात। अकोला शहरामध्ये पावसाळ्यापूर्वी ज्या बिल्डिंगा शिकस्त आहेत त्या सगळ्या बिल्डिंगांना नोटीस देणं सुरू आहे। अंदाजे 202 बिल्डिंगा अशा आहेत की त्या नादुरुस्त आहेत, त्या पडू शकतात। अशा सर्व लोकांना नोटीस देणं सुरू आहेत आणि त्या सर्वांना आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्वांनी त्या बिल्डिंगा खाली कराव्या, अन्यथा त्या पाडून टाका।